खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत। चाकण आणि राजगुरुनगरमध्ये शिंदे सेनेने बाजी मारली असून आळंदीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे। चाकण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेना शिंदे गटाने अपेक्षेप्रमाणे जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह संपूर्ण बहुमत मिळवत चाकण पालिकेवर भगवा फडकवला आहे। शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेशभाऊ गोरे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भाग्यश्री वाडेकर यांचा जवळपास दुप्पट मतांनी पराभव केलाय। मनीषा गोरे यांना 14,905 मते मिळाली तर वाडेकर यांना 7,945 मते मिळाली। चाकण पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 13, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 10, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा 1 आणि अपक्ष 1 असे उमेदवार निवडून आले आहेत। माजी आमदार दिलीप मोहिते यांनी चाकण पालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार ताकद लावली होती, मात्र त्यांना 10 जागांवर समाधान मानावे लागले। शिवसेना शिंदे गटाने चाकण पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवले आहे। स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पश्चात गोरे गटाने चाकण पालिका आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे। आळंदीत भाजप 15 जागांवर विजयी, शिवसेना शिंदे गट 4, राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी। नगराध्यक्षपदी भाजपचे प्रशांत कुऱ्हाडे 6,690 मतांनी विजयी झाले आहेत। राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे मंगेश वसंतराव गुंडाळ यांनी बाजी मारले। शिंदे शिवसेनेचे 10, राष्ट्रवादी 5, भाजप 4, अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले आहेत। मंगेश गुंडाळ हे प्रत्येक फेरीत आघाडीवर होते। विजयी मंगेश गुंडाळ यांना 7,848 मते मिळाली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किरण चंद्रकांत आहेर यांना 5,750 मते मिळाली। भाजपाचे शिवाजी नंदकुमार मांदळे यांना 3,070 मते मिळाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बापू किसन ठिगळे यांना 939 मते मिळाली आहेत, तर अपक्ष इंगवले गणेश लक्ष्मण 55 मते मिळाली आहेत। नोटा 118 आहेत। नगरसेवकपदी सुनंदा ठिगळे अपक्ष, किशोर ठिगळे अपक्ष, कुमार सांडभोर भाजपा, राजश्री सांडभोर शिवसेना, स्नेहल राक्षे राष्ट्रवादी, दिनेश सांडभोर राष्ट्रवादी, राजेंद्र जाधव भाजप, सिद्धी शेळके शिवसेना, मनोहर सांडभोर शिवसेना, ज्योती वाडेकर शिवसेना, अमोल वाळुंज शिवसेना, श्वेता ढोले शिवसेना, कल्पना आढारी शिवसेना, वैभव घुमटकर राष्ट्रवादी, सुप्रिया घुमटकर राष्ट्रवादी, निलेश घुमटकर भाजपा, आशा गुंडाळ शिवसेना, अश्विनी आवटे शिवसेना, फैज मोमीन भाजपा, मित्रसेन डोंगरे राष्ट्रवादी, सुप्रिया पिंगळे शिवसेना हे निवडून आले आहेत। चाकण नगर परिषदमधील अंतिम विजय यादी पुढील प्रमाणे: नगराध्यक्ष शिवसेना शिंदे गट विजयी श्रीमती मनीषा गोरे, शिवसेना शिंदे गट 13 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 10 जागा, उबाठा 1 आणि अपक्ष 1। प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 जागा क्रमांक 1 अ गोरे साधना दीपक, शिवसेना शिंदे गट विजयी। जागा क्रमांक 1 ब गोरे प्रकाश लक्ष्मण, शिवसेना शिंदे गट। जागा क्रमांक 1 क नायकवाडी जयश्री विशाल, शिवसेना शिंदे गट विजयी। प्रभाग क्रमांक 2 जागा क्रमांक 2 अ कांडगे रुपाली राहुल, शिवसेना शिंदे गट। जागा क्रमांक 2 ब जरे रणजित सखाराम, शिवसेना शिंदे गट। प्रभाग क्रमांक 3 जागा क्रमांक 3 अ राक्षे सुवर्णा श्याम, शिवसेना शिंदे गट। जागा क्रमांक 3 ब लोहकरे अनिल इंदाराम, शिवसेना शिंदे गट। प्रभाग क्रमांक 4 जागा क्रमांक 4 अ परदेशी आरती प्रीतम, शिवसेना शिंदे गट। जागा क्रमांक 4 ब जगताप प्रेम शिवाजी, शिवसेना शिंदे गट। प्रभाग क्रमांक 5 जागा क्रमांक 5 अ शेवकरी पूनम सुनील, शिवसेना शिंदे गट। जागा क्रमांक 5 ब गोरे नितीन गुलाब, शिवसेना शिंदे गट बिनविरोध विजयी। प्रभाग क्रमांक 6 जागा क्रमांक 6 अ लेंडघर स्वाती संतोष, शिवसेना शिंदे गट। जागा क्रमांक 6 ब लेंडघर हर्षद गेनभाऊ, शिवसेना शिंदे गट। प्रभाग क्रमांक 7 जागा क्रमांक 7 अ शेवकरी वर्षा सुयोग, एनसीपी एपी बिनविरोध विजयी। जागा क्रमांक 7 ब बनकर सागर सुरेश, एनसीपी। प्रभाग क्रमांक 8 जागा क्रमांक 8 अ जगनाडे तृप्ती किशोर, एनसीपी एपी। जागा क्रमांक 8 ब जाधव आकाश ज्ञानेश्वर, एनसीपी एपी। प्रभाग क्रमांक 9 जागा क्रमांक 9 अ
घोगरे अनिता श्रीराम शिवसेना उबाठा जागा क्रमांक 9 ब कांडगे मंगेश शिवाजी अपक्ष प्रभाग क्रमांक 10 जागा क्रमांक 10 अ तोडकर विजया शिवाजी एनसीपी अजित पवार गट जागा क्रमांक 10 ब भुजबळ प्रकाश राजाराम एनसीपी अजित पवार गट बिनविरोध विजय प्रभाग क्रमांक 11 जागा क्रमांक 11 अ जाधव विजया दत्तात्रय एनसीपी एपी जागा क्रमांक 11 ब कड साहेबराव राजाराम एनसीपी एपी प्रभाग क्रमांक 12 जागा क्रमांक 12 अ मुटके रेश्मा तुषार एनसीपी एपी जागा क्रमांक 12 ब मुटके धीरज प्रकाश एनसीपी एपी विजयानंतर मनीषा गोरे यांनी माध्यमाशी बोलताना काय सांगितलंय ते पाहूया. जी निवडणूक पार पडली, हा जो विजय मिळालेला आहे हा सुरेश भाऊंच्या विचारांचा विजय, त्यांच्या कार्यकर्त्यांचा विजय आणि सर्व चाकण नगरसेवकांचा विजय आहे. लोकनियुक्त म्हणजे काय हे चाकण नगरवासियांनी आज या निवडणुकीमार्फत दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि सर्व विजयी उमेदवारांचे आभार मानते. सर्वांना बरोबर घेऊन आणि सुरेश भाऊंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन आम्ही हा चाकणची नगर परिषद कारभार व्यवस्थित पुढील 5 वर्ष ज्याप्रमाणे आम्ही निवडणुकीत जो अजेंडा घेऊन उतरलो होतो की चाकणचा सर्वांगीण विकास, त्यानुसारच आम्ही 5 वर्ष त्याच विचारावर ठाम राहून आम्ही काम करणार आहोत. चाकणमध्ये त्यानुसार कुठे राज्यात जे घडलं नाही ते चाकणमध्ये घडलं. नगराध्यक्षपदासाठी उबाठा गटाच्या शिवसेनेने आणि शिंदे साहेबांची शिवसेना हे दोन्ही एकत्र काम करून त्यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्यामुळे ही निवडणूक खरंच सुकर झाली. त्यांचे आपले खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेटकाळे आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे मी या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या ह्या चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या आशीर्वादानं आज आमचं शिवसेनेचं या ठिकाणी चाकण नगर परिषदेवर भगवा फडकलेला आहे आणि स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आपण पाहताय की नगराध्यक्षपदी आमच्या वहिनी मनीषाताई गोरे या विराजमान झालेल्या आहे. खरंच मी खऱ्या अर्थानं मतदारांचं सर्व कार्यकर्त्यांचं आभार मानतो. हा विजय आमच्या एकट्याचा नाही आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा नाही आहे, तर हा सर्व चाकणकर नगरवासियांचा आहे, ज्यांनी आम्हाला विश्वास ठेवला, मतदान केलं आणि या मतदानाच्या विश्वासावर आम्ही पुढच्या काळामध्ये सर्व या ठिकाणी पायाभूत व्यवस्था सुरळीतपणे पुरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. काय सांगाल तुमच्या विजयाबद्दल? हा विजय हा सर्व माझ्या मित्रपरिवाराचा, कार्यकर्त्यांचा व चाकण शहरातील सर्व माझे मित्रपरिवार, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना मी समर्पित. बरं, सगळे पूर्ण नगर परिषदेत तुम्ही एकटेच अपक्ष आलेले आहेत. हो. आता कसं तुमचं पुढचा कसा आहे प्रवास? नाही, ज्या ठिकाणी आता सत्तेच्या चाव्या ज्यांच्या हातात आहे त्या साईडनी माझा कल असेल. ओके, म्हणजे शिवसेनेच्या बाजूने तुमचा कल असेल. ओके. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.